नंदूजी परब साहेब, संघटन सरचिटणीस रविसिंगजी ठाकूर आणि आपल्या हक्काची कामगार मजूर संघटनेचे अध्यक्ष आमचे राणा शेठ आणि त्यांचे सर्व सहकारी आणि कामगार आयुक्त म्हणजे राज्य सरकार आणि अंगणीताई वगैरे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज सर्वसामान्य मजुरांना, कामगारांना आणि गरीब व्यक्तींना साहित्य वाटप, जे भांडी वाटप असतं आपल्या कुटुंबातलं, ते साहित्य वाटप त्यांना करतोय. आपण बघत असाल एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साहित्य वाटप होतोय. आणि दुसरी गोष्ट, हक्काची मजदूर संघटना जी आहे ती गेले अनेक वर्ष कार्यरत आहे, खूप चांगल्या प्रकारे काम करते. हजारो लोकांना, हजारो कुटुंबांना त्याने आजपर्यंत या भांड्याचं वाटप किंवा जे जे अत्यावश्यक गोष्टी असतील त्या अत्यावश्यक गोष्टींचं वाटप त्यांनी केलेलं आहे. आज या ठिकाणी तसंच वाटप आपण बघत असाल, एवढी मोठी लाईन त्या ठिकाणी लागलेलं आहे. शेकडो कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला वाटतं महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सबका साथ सबका विकास किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचायचं जर धोरण कुठलं असेल, गरीब माणूस किंवा कामगार माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे, याकरिता त्याच्या पाठीशी सरकारसुद्धा आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, महायुतीचे सगळे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी भक्कम उभा आहोत. आम्ही हक्काची मजदूर संघटनेला एवढीच विनंती करेन की आणखीन काम असंच तुम्ही वाढवावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा फायदा कसा होईल याकरता प्रयत्न करावा. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी असतील, रवीजी असतील किंवा सगळेच नेते मंडळी असतील, यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा असतो. आज कार्यक्रम राबवलेला आहे, कारण सेफ्टी किट याचा अर्थ प्रत्येक कामगार हा सेफ्टी राहायला पाहिजे आणि त्याच्या संरक्षणासाठी आम्ही हे सेफ्टी किट वाटप करत असतो. त्याच्यामध्ये त्याला सेफ्टी राहण्याचे हेल्मेट असते, सेफ्टी बेल्ट असते, त्याचबरोबर त्याला बॅटरी, जेवणाचा डबा, हे सर्व आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन आज कमीत कमी 500 लोकांना आम्ही सेफ्टी किट वाटपाचा कार्यक्रम करत आहोत. आणि आमच्या या संपूर्ण कामगारांना इथून पुढील सुद्धा कामगारांना आम्ही सेफ्टी किट आणि भांड्याचं किट वाटप करणार आहोत. त्याचबरोबर त्यांना आम्ही शिष्यवृत्ती सुद्धा वाटप करणार आहोत. त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. एवढंच बोलताना 2 शब्द संपतो. माझं नाव संजीवन रामचंद्र माने, मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे. आज MIDC डोंबिवली या ठिकाणी हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना तसेच भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आज 500 कामगारांना या ठिकाणी सेफ्टी किट, गृहोपयोगी वस्तू या वस्तूचा आज या ठिकाणी आमचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या आमचे पुढील अध्यक्ष चव्हाण साहेब याच्या काम करतो आणि सगळ्या लोकांना पुण्याला आम्ही 5,000 लोकांना